बोरीवली के भाजपा विधायक संजय उपाध्याय द्वारा कोकण वासियों के लिए निःशुल्क बस सेवा उपलब्ध कराई गई, जिसमें 55 बस और 3 ट्रेनें निःशुल्क उपलब्ध कराई जाएगी, जिसका आज संजय उपाध्याय द्वारा हरी झंडी दिखाकर बस को रवाना किया गया। हर साल की तरह इस साल भी कोकण वासी गणेश उत्सव मनाने के लिए अपने गाँव जा रहे हैं, जिसको देखते हुए संजय उपाध्याय द्वारा कोकण वासियों को निःशुल्क बस और ट्रेन सेवा उपलब्ध कराई गई, जिससे कोकणवासी अपने गांव जाकर गणेश उत्सव मना सके। इस बस सेवा को शुरू करने पर कोकणवासियों का कहना है कि हम लोग को गांव जाने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है। इस समय ट्रेन का टिकट भी नहीं मिलता, बस की बुकिंग भी नहीं हो पाती। निःशुल्क बस और ट्रेन सेवा चालू करने पर कोकणवासियों ने विधायक संजय उपाध्याय का आभार प्रकट किया। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी यांच्या नेतृत्वात बोरीवलीतून आपण 55 बसेस कोकणासाठी पाठवत आहोत। आज त्याची सुरुवात आहे। आज 6 बसेस आपण इथून सोडत आहोत। उद्या परवा असे 3 दिवस सलग आपण बसेस सोडणार आहोत। मुंबईतून 550हून अधिक बसेस, याशिवाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या मार्गदर्शनात 347 पेक्षा जास्त हॉलिडे स्पेशल ट्रेन या फेस्टिव्ह सीझनसाठी सोडण्यात येत आहे। याशिवाय भारतीय जनता पार्टी तर्फे नमो एक्सप्रेसच्या माध्यमातून 4 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे। कोकणवासियांना कुठलाही त्रास गावात जाताना होऊ नये याची दक्षता म्हणून ही व्यवस्था आमच्या वतीने करण्यात आली आहे। एकीकडे तुम्ही बसेस सोडता तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेता मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याच्या बाप्पाचं नावच विघ्नहर्ता आहे आणि म्हणून मी बाप्पाच्या चरणी विनंती करतो की आमच्या चाकरमान्यांच्या या प्रवासात कुठलीही दुविधा येऊ नये आणि सुखरूप सगळा उत्सव साजरा करून बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ते परत मुंबईत येतील, आम्हाला प्रसाद देतील, हीच बाप्पाची चरणी विनंती करतो। गणेश उत्सवाच्या दरम्यान खाजगी बसेसचे जे मालक आहेत ऐन जे प्राइस आहेत ते लावतात, भाडे लावतात, त्यावेळी सरकारकडनं काही नियंत्रण करण्यात येईल नाही। ही लूट कमी व्हावी यासाठीच मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षी कोकणवासियांसाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात येते। याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या वतीने हॉलिडे फेस्टिवल सीझन ट्रेन सोडण्यात येत आहे। जास्तीत जास्त प्रवासी सुखरूप व्यवस्थित कोकणात पोहोचतील याची चिंता म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यामुळे या लोकांना प्रवासी शोधावं लागतं अशी परिस्थिती। टोल माफीचा एक निर्णय सरकारने घेतला, त्याचा फायदा कोणाला होईल आणि काय? ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की माझ्या सोशल मीडियावरती मी माहिती दिलेली आहे। योग्य वेळी ती परवानगी घेऊन आपण कोकणात जाताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी टोल माफीचा निर्णय घेतला आहे, म्हणून गावात जाताना कुठलाही टोल तुम्हाला द्यावा लागणार नाही। तुमचा प्रवास सुखमय होईल आणि हा उत्सव साजरा करून सुखरूप मुंबईत परत या। नारायण तुकाराम कारेकर। आणि हा मोफत सेवा तुम्हाला भेटली, तुम्ही कुठे जाणार आहे? आम्ही राजापूरला जाणार आहोत, नवरा बायको आम्ही 2 जण आहोत। दुसरी गोष्ट, ही व्यवस्था आमची पार्टीने जी केली तशी तिकडून पैसे घेऊन जर व्यवस्था केली असती तर अति उत्तम झालं असतं, कारण का आम्हाला तिकिटी काढता येत नाही, तिकडून सगळ्या ऑनलाईन फुल होतात तिकिटी, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे। आता तुम्हाला कसं वाटतं हा तुम्हाला फ्री सेवा भेटली आहे? फ्री सेवा भेटल्याचा आनंदाची गोष्ट आहे। भाजपने आमच्यासाठी भरपूर काहीतरी केलेलं आहे, नाही असं नाही। दरवर्षी ही सेवा ह्यांच्यातर्फे असते आणि आम्हाला लाभ पण चांगला मिळतो, म्हणून आम्ही आलो। आणि बस सेवा पण सगळ्या व्यवस्थित, म्हणजे बसेस आधी चांगल्या आहेत, नाही तर कशा पण असतात, तर तसं काही नाहीये, अगदी छान आहेत बसेस। आता तुम्ही कुठे जाणार आहे? आम्ही तराळ्याला उतरणार आहे, वेंगुर्ला गाडीतून आम्ही जाणार आहे। आता हे फ्री सेवा झालेलं आहे म्हणून माणसांना लय खूप फायदा होतो। एखाद्याला कसं खर्च आर्थिक दृष्टीने जमत नाही, तर मग कसं ह्यांच्यातर्फे आम्हाला एक प्रकारची मदत पण होते, ज्यांना गरजू असतात। गणपतीचा सीझन आहे, आपल्याला ते तिकीट पण नाही भेटतात। तिकीटचा आम्हाला पण स्वतःला म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले तिकीटचे, नंतर मग ह्या भाऊंनी जे ठरवलेलं ते नंतर मग आम्ही इथे लाभ घेतला त्याचा। तुम्ही आभार कोणाचा करता? आम्ही उपाध्याय सरांचा खूप खूप आभार आहोत।